दिवस राहिले, मी कशासाठी तुला पाहिजे? इथे येणार आहे त्यामुळे माझे कपडे इथे राहणार आहेत, समजलं ना? त्याच्यामुळे माझा खालचा मग इकडे वरती ठेव. तू नको माझे कपडे घालायला आणि मी नको तुझे कपडे वरती ठेव. वरती नाही ठेवू शकत, तू घालशील आणि मला असं पाहिजे की मी लॉक करून जाईल माझ्या कपड्याला. हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर अनादर व्लॉग. तर आज मी असं ठरवलं की आज दीदीचं केळवण करायचं आहे. सो आय एम गोइंग टू मेक समथिंग स्पेशल. बट ॲक्च्युली मला आत्तापासूनच खूप नर्वस फील व्हायला लागलं आहे. आय डोंट नो का, बट ओके टू बी समटाईम्स. कारण की कधीतरी आपल्याला असं नर्वस फील होतंच. आणि आता तर तुम्हाला माहिती आहे दीदीचं आणि माझं बॉन्डिंग कसं आहे, त्याच्यामुळे मला असं फील होत असेल मे बी. बट ठीक आहे, चला आपण आता बनवूयात. अजिबात वेळ घालवत नाही आहे मी. असं आयडिया आहे की आज काहीतरी मस्तपैकी व्हेज बनवूयात, जेणेकरून ती मस्तपैकी पोटभर जेवेल आमच्यासोबत. तर तिला तसं सगळंच आवडतं, नॉनव्हेज पण आवडतं, व्हेज पण आवडतं, बट मी व्हेज बनवते. तो चला, सगळ्यात पहिले मी तर आज स्पेशल स्वतःच्या हाताने खीर बनवणार आहे तिच्यासाठी. आणि अजून पण खूप खूप काय काय बनवणार आहे. मी असं प्लॅन केलं की पुरणपोळी, खीर, मस्तपैकी भाजी, राईस वगैरे असं. दॅट्स ऑल. सो चला भेटूया डायरेक्ट ऑल डेकोरेशन करता. आज आहे दीदीचं केळवण. कसं वाटलं दीदी जेवण? मस्त. One month later. तर गाईज इथे आमचं चाललंय केळवण. बघा आमच्या बबडीने कसं तोबाड फोडून घेतलंय शेंबडीनी. हाय कर. सो अशा प्रकारे आमच्या माणसाच्या केळवण्याची सुरुवात करतोय आम्ही. येस. तर आता आम्ही डेकोरेशन करतोय फर्स्टली. आणि काय वाटतं येस, खरं आता आता सुरुवात झाली. आता मला फील व्हायला लागले. आणि पुढे कंटिन्यू ब्लॉग येतच राहतील, बघत राहा तुम्ही. खूप मोठं वाटतं. बघू शकता तनुने इकडे मस्त रांगोळी काढलेली आहे. आणि बाजूला केळीचं पान पण काढलेलं आहे. इथून दिसत असेल, मी झूम करून दाखवलंय. तर बघा इथे वहिनी मस्तपैकी तिच्या एकदम सुंदर हँडरायटिंगनी लिहिते. काढते एवढी वहिनी. तर आजपर्यंत प्रत्येक कार्यक्रमाची जबाबदारी दीदीने घेतली आणि आज आम्ही तिच्यासाठी केळवण करत आहोत. लहानपणी आम्ही तिच्या मागे फिरायचो, आज तिच्यासाठी सगळं तयार करत आहोत. वेळ बदलला पण नात्यांची ऊब मात्र तशीच राहिली. प्रत्येक वेळी ती आमच्यासाठी धावली. आज आमची वेळ आहे. दीदी फक्त बहीण नाही तर आमची ताकद आहे आणि तिच्या हातचं खाऊन आम्ही मोठं झालो आणि आज तिच्यासाठी प्रेमाने बनवलं. जबाबदारी कशा घ्यायच्या आणि बाकीच्या क्रिएटिव्ह गोष्टी कशा करायच्या हे सुद्धा आम्हाला तिने शिकवलेलं आज कळतंय. खऱ्या अर्थाने आम्ही मोठे झालोत. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच आमचा बिगेस्ट रिवॉर्ड आहे. दीदी तू नेहमी आमच्यासोबत असेच कायम हसत राहा. आमच्या घरी घेऊन चाललेलो. येस. तर आज आहे दिव्याकडे केळवण. चालले पाठी करवली. मानाची गरवली चालले. बापरे, कसं तरी वाटतं. आम्ही रोडवरनं चाललो आणि सोडले. आमच्याकडे बघतो ते आम्हाला कसं तरी वाटतं. आणि बघा भावी करवला पुढे. त्याला तर सगळ्यात जास्त एक्साइटमेंट आहे. काय बोलते? कोणी कोणी केलंय? सगळ्यांनी चिवनी. आता तरी कशाला मेकअप करायला पाहिजे एवढा? काय चालणार आहे राज? नको लिंबू.
लिंबू पे काकाचं पण केलं म्हणे, दीदीचं पण केलं म्हणे. माझं नाहीये, लवकर नाही, 10 वर्षांनी करणार आहे मी. बये इथे काय चाललंय गाईज बघा, करवलीसाठी पण इथे सोय केलेली आहे गाईज. हीच मज्जा आहे. काय भारी झालं मस्त. बघा हे गेले घावन, प्रॉन्स, मटन, रस्सा. The next तर गाईज मी आज आले माझ्या फ्रेंडकडे. केळवण होतं दीदीचं. कोणी करते आफ्टर बिफोर बघा. The next day. 18 दिवस आहेत. तर गाईज आता आम्ही आलोय. हे बाई अनम्रता वहिनीने केळवण केलाय दीदीचा आणि मी जेवण केलंय बघा जेवायला आधीच आणि आम्ही दोघी स्पेशल जेवण मी जेवायला आलोय कारण की आम्हाला तेच काम आहे. शिव जेवायला आला का तू? हो बोल. हो बोल. काय बोलते तू? तू काय केलंय? आणि मामा तुम्ही काय बनवलंय? तुम्ही काय बनवलंय? हा दिव्या खाओ पिओ मजे करो दिव्या. The next day. आज राशीकडे केलं म्हणे गाईज. कुठला? तो आमच्याकडे आले तेव्हा सायचे पण काकांचे घातलेले. तेव्हा वेगळी दिसायची आणि आता वेगळी दिसते. दीदी इथे बघ. आई चमचा लिंबू वाटत. काय बनवलं राशीने? भये राशी घाई झाली तिची. कशी झाली असेल का माहिती नाही. सांगते हा मग टेस्ट. प्लॅनिंगच ना लवकर केलं तिने. माहिती होतं ना काल सांगितलेलं. काय झालं माहितीये का? करते अशी. होईल असं झालं. वाचू का? घरा शेजारचं साधंसं भेटणं मनाच्या इतक्या जवळ नातं झालं. चुकले मी कधी तर ओरडली तू हक्काने. परकी कधी वाटलीच नाही. सख्या नात्याला लाजवेल मानलेली बहीण तू कधी वाटलीच नाही. लॉकडाऊन मध्ये केलेली ती मस्ती, हसत खेळत गेलेले ते दिवस मजेत रात्री 4-5 अरे कशाला लिहिलं तू हे सगळं? रात्री 4-5 पर्यंत गप्पा, मध्येच पॉपकॉर्न मूवी न हसण्याचा गोंधळ, अनफॉर्गेटेबल नाईट आउट, टेरेसवरचे खेळलेले गेम, किचन मध्ये केलेली वेगवेगळे डिशेस, कधी जळले तर कधी भारी झाले कारण त्यात प्रेम आणि गोडवा मिसळलेले. आज तुझं केळवण आहे आणि मन माझं भरून आलंय. हे सगळं आपण खूप मिस करणार आहोत पण आठवणी मात्र आयुष्यभर राहणार आहेत. चला बाय बाय. हा ब्राबी
रावी काय झालं तुला एवढे शॉक मध्ये काय आहेस? आईला दुपारची बोलवी मस्तपैकी संध्याकाळी चहा बी घेऊन पाठवीन म्हणजे बोला चालायला मिळेल. असू दे आणि बघ तुला एवढं कशाला? असू दे. वाव सुंदर आहे. मला अजून आठवतंय 2000 साली आम्ही आवासमध्ये राहायला आलो तेव्हा मानसी किती लहान होती. रांगणारी मानसी अजूनही डोळ्यासमोर आहे. दिसायला तर ती पहिल्यापासूनच खूप गोड होती आणि बाळसेही मस्त घेतलेले अगदी गोबरी गोबरी. तुझे बाबा तेव्हा जयसिंगमध्ये नाईट ड्युटीला असायचे तेव्हा मी रात्री आईला सोबत म्हणून तुमच्या घरी थांबायचे. तेव्हापासूनच मी तुझी आई आणि आमच्यामध्ये तू अशी कायमची सामील झालीस. एक गमतीशीर आठवण अजूनही लक्षात आहे. पहाटे मला मस्त झोप लागली करून ठेवलेला सगळीकडे माझ्या ड्रेसवर केली होतीस तरी सुद्धा तुझ्यावर इतका लळा बसला होता की कुठेही जाताना तुला बायकांकडे अगदी हक्काने ये जा करायला लागली आणि आजही ते सगळे मला ओळखतात. तू मोठी होत गेलीस तसं मला ताई म्हणायला लागली. मानसी खरंच सांगते तू लहानपणापासून आजपर्यंत कधीही माझ्याशी दुरावली नाहीस. तू आणि तन्वी माझ्यासाठी किती जीव लावता हे मला मनापासून मी सांगते की मानसी आणि तिच्या घरच्यांना माझ्यासाठी किती केले आहे. देवाने मानसीला खरंच सर्व गुण संपन्न केले आहे. सुंदर मन, प्रेमळ स्वभाव आणि नात्यांची खरी कदर करणारे हृदय. तू माझ्यासाठी फक्त मानसी नाहीस, तू माझ्यासाठी आयुष्यातली खूप खास व्यक्ती आहेस. थँक्यू.